नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे आरक्षणाशी संबंधित आणि शिष्यवृत्तीशी संबंधित. तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना महाडीपीटी या शिष्यवृत्ती पोर्टल मधून वगळण्यात आलेला आहे, असा एक धक्कादायक आता बातमी आता समोर आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर महाराष्ट्रात मागच्या कित्येक वर्षापासून वारंवार मराठा समाजावर अन्याय होत आहे आणि तो अन्याय दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ महाराष्ट्रातल्या मराठा समाजावरच नाहीत, तर इतर सर्वच बहुजन समाजावरचे अन्याय दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांच्यापासून त्यांच्या हक्काचं हिरावून घेण्याची आता जणू काही चढाओढच लागलेली आहे. एका गोष्टीने ते बहुजनांना आणखी जास्त गरिबीच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहेत आणि त्यांचे सगळे जे काही मूलभूत अधिकार आहेत, हक्क आहेत, ते आता हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच प्रयत्नातला एक भाग म्हणजे सध्या मराठा समाजाची जी शिष्यवृत्ती आहे, ती शिष्यवृत्ती महाडीपीटी मधून डायरेक्ट वगळून टाकण्यात आली आणि मराठा समाजाला एसईबीसी या आरक्षणातून किंवा एसईबीसी या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणामुळे जी काही शिष्यवृत्ती मिळत होती, ती शिष्यवृत्ती आता महाडीपीटीतून वगळण्यात आलेली आहे. असं एक प्रकरण आता समोर आलेलं आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि या प्रकरणातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर कशा प्रकारे अन्याय होत आहे, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही अजूनही एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर प्रकरण असं आहे की 10वी नंतर अनेक पदविका अभ्यासक्रम असतात, ज्याच्यामध्ये मग ITI असेल किंवा मग इतर वेगवेगळ्या प्रकारची अशी पदविका अभ्यासक्रम असतात. शेकडो अभ्यासक्रम आहेत. त्याच्यामधले काही जे अभ्यासक्रम आहेत, आता या सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये 10वी नंतरच्या पदविका आणि पदवी अभ्यासक्रमामध्ये आता एसईबीसी हे मराठा समाजासाठी असलेलं आरक्षण लागू आहे. यानुसार 10% जागा त्याच्यामध्ये एसईबीसीला राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या 10% मधून ज्यांचे प्रवेश होतात त्यांनी जर नॉन क्रिमिलियर याच्या पात्रतेमध्ये असतील तर त्यांना शिष्यवृत्ती मिळते. मग या शिष्यवृत्तीवर त्यांचं शिक्षण होतं. पण सध्या 10वी नंतर असलेला एक कोर्स आहे, ज्या कोर्सचं नाव आहे पशुधन व दुग्ध उत्पादन. पशुधन व दुग्ध उत्पादन ही जी पदविका आहे, या पदविकेमध्ये 10वी नंतर प्रवेश घेतलेले हजारो विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनी जेव्हा शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महाडीपीटीमध्ये त्यांचा फॉर्म भरताना त्यांना असं कळालं की याच्यामधून शिष्यवृत्तीसाठी आपण फॉर्म भरू शकत नाही, कारण फॉर्म भरण्याचा तसा काही ऑप्शनच तिथं नाही किंवा तो ऑप्शन आता काढून घेण्यात आलेला आहे. म्हणून या कित्येक विद्यार्थ्यांनी तक्रारी नोंदवल्यानंतर त्यांना असं कळवण्यात आलं की महाडीपीटी मधून पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन हे जे अभ्यासक्रम आहे किंवा पदविका आहे, याविषयीची शिष्यवृत्ती शासनाने वगळलेली आहे. म्हणजे वारंवार विनंती करून, तक्रार अर्ज दाखल करून आणि त्या संबंधित वारंवार मागणी करून सुद्धा या पदविकेची जी शिष्यवृत्ती होती ती वगळण्यात आलेली आहे. त्यामुळे हजारो मराठा विद्यार्थ्यांवर आता एक महत्त्वाचं संकट आलेलं आहे की त्यांनी शिक्षण कसं घ्यावं. म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना येन प्रकारे चारही बाजूंनी अडचणीत आणून त्यांचा शिक्षणाचा प्रवाह तोडण्याचा किंवा त्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकण्याचं काम इथलं सरकार सध्या करत आहे. आणि हे पातक ते मुद्दामून करत आहेत, कारण त्यांनी मराठा द्वेषाचं जणू काय आता म्हणजे शस्त्र हातात घेतलेलं आहे किंवा मराठा द्वेषाचा वसाच त्यांनी हातात घेतलेला आहे की काय, असा एक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही खरंच मराठा द्वेषी नसाल आणि मराठा विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय जर तुम्हाला बघवत नसेल किंवा तुम्ही करण्याच्या उद्देशाने हे केलं नसेल, तर ताबडतोब ही जे पदविका आहे, या पदविकेची जी शिष्यवृत्ती महाडीपीटी मधून बंद झालेली आहे, ती पोर्टलवर परत चालू करण्यात यावी आणि या पदविकेला असलेल्या सर्व मराठा विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. या संदर्भात या पदविकेच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्या विद्यार्थ्यांनी असं सुद्धा सांगितलं की येत्या 2 ते 3 दिवसात जर महाडीपीटी मधून या पदविकेची शिष्यवृत्ती चालू झाली नाही, तर आम्ही माननीय मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांना हे सगळं प्रकरण समजून सांगू आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर एक मोठं आंदोलन निर्माण करू. आम्ही आमच्यावरचा अन्याय कधीही सहन करणार नाही, असं त्या विद्यार्थ्यांचं मत आहे. पण आंदोलन व्हावं आणि त्याच्यानंतर हे सगळं करावं. तत्पूर्वी जर सरकारनं हे सगळं केलं तर सरकारचं आपल्याला अभिनंदन करता येईल आणि सरकारला म्हणता येईल की खरंच तुम्ही द्वेषी नाहीत, तर तुम्ही सहकार्य करता बाबा, असा एक वेगळा मेसेज समाजामध्ये जाईल. म्हणून फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, सगळ्यांना विनंती आहे की ही जी पदविका आहे, या पदविकेची महाडीपीटीतून जी शिष्यवृत्ती बंद झालेली आहे ती चालू करण्यात यावी, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट शिक्षणाच्या संदर्भाने आहे. आपलं एक एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे. या ॲपवर आपण 5वीची नवोदय आणि शिष्यवृत्तीचा म्हणजे क्लासेस घेतो. तर हे क्लासेस 2 प्रकारचे आहेत. तुम्ही पहिल्यांदा प्ले स्टोअरवर जाऊन एटीएम गुरु एज्युकेशन ॲप डाउनलोड करा. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी फ्रीचा पण आहे. ज्यांच्याकडे पैसा हा शिक्षणातला अडथळा ठरू नये म्हणून किंवा गोरगरिबांना पैशामुळे शिक्षणापासून वंचित राहणार येऊ नये, दर्जेदार शिक्षणापासून, म्हणून आपण एक फ्री बॅच ठेवलेली आहे. ती फ्री बॅच फक्त तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं, एटीएम गुरु एज्युकेशन ॲप डाउनलोड करायचं आणि रेकॉर्डेड बॅच तुम्हाला परचेस करायची म्हणजे काय, तर फक्त घ्यायची. मला ₹1 लागत नाही. त्या ॲपचा जो काही खर्च असेल 10-20 रुपये मेंटेनन्स खर्च आणि प्ले स्टोअरला राहण्याचा तेवढा तुम्हाला लागेल. त्याच्यामध्ये जवळपास 400
व्हिडिओ आहेत, त्या 400 व्हिडिओ पाहून तुम्ही अभ्यास करू शकता. दुसरी एक माझी लाईव्ह बॅच आहे, त्याच्यामध्येच 2025-26च्या नवोदयसाठी त्याच्यामध्ये मी दररोज 3 तास लाईव्ह येऊन शिकवतो. दररोज नियमितपणे स्वाध्याय पाठवतो, व्हॉट्सअप ग्रुप असतो, त्याचबरोबर दर आठवड्याला परीक्षा होतात, सराव चाचण्या आणि शेवटी 100 सराव परीक्षा सुद्धा होतील. तर ही सुद्धा लाईव्ह बॅच आहे. हिची मात्र माफक तुमच्या मोबाईलच्या किमतीपेक्षा, रिचार्जच्या किमतीपेक्षाही कमी अशी त्याची फीस आहे. ज्यांना लाईव्ह बॅच हवी ते लाईव्ह बॅच घेऊ शकतात, ज्यांना पैसे नाहीत ते फ्री बॅच घेऊ शकतात. पण कोणतीही बॅच घ्या, पण चांगला अभ्यास करा, एवढी मात्र तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.